नमस्कार मित्रांनो, चॅट विथ प्रतीकच्या या चौथ्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत एक प्रयोगशील शेतकरी विठ्ठल तात्या संधान. एका मोठ्या नामांकित कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर देखील तात्या आहेत. तर तात्यांची ओळख करून देताना मी असे सांगेल की तात्या हे साहित्य क्षेत्रात, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात देखील त्यांचे नाव आहे. तर चॅट विथ प्रतीकच्या या शोच्या माध्यमातून आपण तात्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत. तर तात्यांचे आपण चॅट विथ प्रतीक या शोमध्ये स्वागत करूया. तात्या, आपले स्वागत आहे. धन्यवाद. तात्या, आज प्रयोगशील शेतकरी म्हणून तुमच्याकडे सर्वजण बघता आहेत. तर तुम्ही शेतीत असे काय प्रयोग केले की जे आज प्रयोगशील शेतकरी म्हणून तुम्हाला नावलौकिक मिळाले? शेतीमध्ये प्रयोग करत असताना माझे वडील हाडाचे शेतकरी होते. 1918 साली ते फायनल झालेले होते. सुरुवातीला म्हणजे 1940 साली, बरोबर माझ्या जन्माच्या 23 वर्ष अगोदर, आपल्या सूचक नजरेने, निवड पद्धतीने कांद्याची केसरी रंगाची व्हरायटी त्यांनी तयार केलेली होती. तेच जीन्स माझ्यामध्ये असल्यामुळे मलाही नवीन शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याची उर्मी मिळाली. मी द्राक्षबाग लावला. त्या द्राक्षबागेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं झाड मला आढळून आलं. त्या झाडाची पाने, त्या झाडाची फळं ह्या वेगळ्या प्रकारे मला दिसून आल्या. आणि मी कुठंतरी वाचलं होतं की निसर्गतः काही दिवसानं त्या झाडाच्या जीन्समध्ये फरक होतात आणि ते फरक मला त्या झाडामध्ये जाणवले. आणि त्या झाडावर मी 10 वर्ष प्रयोग केले. आणि ते प्रयोग करत असताना एक झाडापासून 120 झाडं तयार केले. ते 120 झाडांपासून 2 एकर द्राक्षबाग तयार केला. आणि हे करत असताना की ज्यावेळेस विजयकुमार मेठे, ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मेठे ते बघण्यासाठी आले आणि ती चर्चा चालू होती की ह्या नवीन द्राक्ष व्हरायटीला नाव काय द्यायचं. प्रत्येकानं वेगवेगळे नाव सुचवलेले होते. पण आदरणीय मेठे सरांनी त्या व्हरायटीचं नाव माझा नातू वेदांत याच्या नावावरून वेद सीडलेस हे नाव त्यांनी द्यायला लावलं. आणि वेद सीडलेसचा आज जवळजवळ 10 ते 15 हजार एकरवर त्याच्या द्राक्षबागा उभ्या आहेत. हे प्रयोग करत असताना शेतीमध्ये मी जे नवीन पिकं शेतीमध्ये येतात, मग सुरुवातीला GS12 टोमॅटो असेल, मक्याचं संकरित वाण असेल, कांद्याची चायनासारखी नवीन व्हरायटी असेल, या व्हरायटी शेतीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. आणि शेतीला वेगळी दिशा देण्याचा प्रयोग माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये केला. आणि तो खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारे झाला, याचं मला समाधान आहे. तर तात्या, तुम्ही हे सर्व करत असताना एका नामांकित कंपनीचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर देखील आहात. तर तुमची त्या ठिकाणी निवड कशी झाली? त्या कंपनीचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्यावेळेस निवड झाली, मलाही धक्का बसला. कारण माझी नाळ ही शेती आणि मातीशी जुळलेली होती. पण त्या कंपनीचं, ती कंपनी म्हणजे IPL, इंटरनॅशनल पॅनाशिया लिमिटेड नावाची कंपनी आहे. ती मल्टीनॅशनल कंपनी आहे. त्या कंपनीचं दिल्लीमध्ये फंक्शन होतं. त्या फंक्शनसाठी मला दिल्लीला बोलवलं. आणि त्या फंक्शनमध्ये मला स्पीच मिळालं. त्या स्पीचवर बोललो. आणि त्या कंपनीचा एक सुपरवायझर सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याकडे यायचा. आणि मलाही सेंद्रिय शेतीची आवड असल्यामुळे त्या सेंद्रिय शेतीला जैविक शेतीची जोड देण्याचा प्रयत्न त्या सुपरवायझरच्या माध्यमातून IPL कंपनीच्या प्रॉडक्ट घेऊन तो देण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना त्या विविध विषयावर आमच्या चर्चा व्हायच्या. आणि चर्चा होत असताना त्या कंपनीचे एक सायंटिस्ट माझ्याकडे आले. आज जैविकमध्ये ट्रायकोडर्मा विरिडी याचा सर्रास वापर त्यावेळेस हा द्राक्ष पिकाच्या इतर पिकांच्या फवारणीवर केला जात होता. तर ट्रायकोडर्मा विरिडी ही पावडर ही खास करून जमिनीमधून देण्यासाठी हे वर्जन आहे. पण लोक त्याचा स्प्रेसाठी वापर करत होता. हे माझ्या मनाला कुठंतरी याची खंत माझ्या मनाला वाटत होती. ज्यावेळेस त्या कंपनीचे सायंटिस्ट माझ्याकडे आले, मग मी त्यांना विचारलं की आपल्याला ट्रायकोडर्मा विरिडीच्या ऐवजी ट्रायकोडर्माची एखादी नवीन विकसित प्रणाली आपल्याला शेतकऱ्यांना देता येईल का. त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मी प्रयोग करतो आहे. त्या प्रयोगाअंती त्याच कंपनीनं ट्रायकोडर्मा हर्जियानम नावाची नवीन
ट्रायकोडर्माची व्हरायटी मार्केटमध्ये आणली आणि ती शेतकऱ्यांना स्प्रेसाठी दिली आणि त्याचे रिझल्ट शेतकऱ्यांना खूप चांगले वाटले. आणि या संभाषणामधून त्या कंपनीचे मालक असतील, कंपनीचे शास्त्रज्ञ असतील, कंपनीचे इतर झोनल मॅनेजर असतील, जिल्हा मॅनेजर असतील, राज्यस्तरीय मॅनेजर असतील, सर्वांशी माझी चर्चा घडत गेली. आणि ज्यावेळेस आमच्या संभाषणामधून त्या कंपनीने नवीन नवीन प्रॉडक्ट निर्माण केली आणि निर्माण करत असताना त्याचं प्रामुख्यानं श्रेय या कंपनीच्या त्या शास्त्रज्ञांना होतं. पण त्याच्यात माझा सहभाग असल्यामुळं त्या कंपनीनं 1 वर्षासाठी माझी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली. तर खूप मोठा मान तुम्हाला मिळाला. निश्चितच हा मान मोठाच आहे. कारण एक शेतकऱ्याचा मुलगा देशभर त्या कंपनीचा ब्रँड ॲम्बॅसेडर होतो, ही माझ्यासाठी खूप लाख मोलाची गोष्ट होती. तात्या, तुम्ही परंपरागत पद्धतीने देखील शेती केली, तर त्यावेळचं शेतकरी जीवन आणि आज आधुनिक पद्धतीने देखील शेती करतात, तर आजचं शेतकरी जीवन यात फरक काय आहे? ज्यावेळेस परंपरागत पद्धतीनं शेती करत होतो त्यावेळेस शेतीमध्ये बाहेरून कुठल्याच निविष्ट आणून टाकावे लागत नव्हतं. बियाणं घरचं असायचं, खतं सेंद्रिय खतं असायची. आणि त्यावेळेस शेतीतली पीक पद्धती ही एक पीक पद्धती होती. शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. त्यावेळेस बागायती हा प्रकार शेतीमध्ये नव्हता. बाजरी घेतल्यानंतर गहू, त्याचं उत्पादन भलेही कमी असेल पण बाहेरच्या निविष्ठा नसल्यामुळे त्या शेतीला खर्च नव्हता. असं म्हटलं जातं की ज्याच्या गरजा कमी त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक. त्यावेळेस ते सुख आणि स्वास्थ्य त्या शेतीमध्ये जास्त होतं. आज जे आपण आधुनिक शेती करतोय यात सर्व बाहेरच्या निविष्ठांना बियाणे, रासायनिक खते, औषधे सर्व बाहेरून आणून त्याचा शेतीमध्ये वापर करावा लागतो. दुर्दैवानं मला असं म्हणावंसं वाटतं की आज शेतीमध्ये उत्पादन वाढलं आहे, पण ते उत्पादन वाढत असताना आज शेतीची जी सुपीकता आहे ती सुपीकता कमी होते. सुपीकता कमी झाल्यामुळं आज जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहे. जमिनीचा सामू पूर्वी जो 7-7.5च्या दरम्यान असायचा तो आज 8.5-9च्या दरम्यान पोचला आहे. त्यामुळं जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. मग यातून मार्ग कसा काढायचा, हा मार्ग काढत असताना मला शाश्वत शेतीतून एक मार्ग सापडला. तो मार्ग असा, सेंद्रिय, रासायनिक आणि केमिकल या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या शेतीमधलं उत्पादन वाढवायचं आणि कमीत कमी रासायनिक आणि केमिकलचा कमीत कमी वापर करून आपल्या शेतीतलं उत्पादन वाढवत असताना एक जमिनीची सुपीकता कमी होणार नाही, जमीन नापीक होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू आहे. याचं कारण असं आहे की भविष्यामध्ये 1 ग्रॅम मातीमध्ये 4 कोटी जीवाणू असतात. ते जर 4 कोटी जीवाणू त्या मातीमध्ये नसतील तर तुमची जमीन हळूहळू नापीक होणार. नापीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये गवतसुद्धा उगवणार नाही. म्हणून पुढच्या पिढीच्या हातामध्ये आपल्याला आपली जमीन ही जिवंत द्यायची आहे आणि ही जमीन जिवंत देण्यासाठी आपल्याला शाश्वत शेतीचं मार्ग अनुसरायचं आहे. एवढंच मला आजची आधुनिक शेती आणि पूर्वीची परंपरागत शेती याच्यामधला हा जो मेळ आहे तो मेळ घालून मग पूर्वीची जे सेंद्रिय खतं होती ते सेंद्रिय खते आजचे कमीत कमी रासायनिक खतं केमिकल वापरून नवीन दिशा देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि भविष्यामध्ये ही काळाची गरज ओळखून आपण त्या पद्धतीने वाटचाल करतो. तर तुम्ही आजही त्या दृष्टीने काम करतायत की शेती मातीमध्ये प्रयोग झाले पाहिजे. शेती ही गोष्ट अशी आहे की इथं जन्माला येणारा बदलतो पण माती तीच असते. इथं फक्त माणसं बदलतात. हो, बरोबर. मग ती बदलणारी माणसं, त्या बदलणाऱ्या माणसानं पुढची येणारी जी पिढी आहे त्या पिढीसाठी आपण काय देणार आहे तर आपल्याला जिवंत जमीन द्यायची आहे. ही जिवंत जमीन देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. याच्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं त्या शेतीमध्ये स्वतःला झोकून द्यावं लागणार आहे. आज परिस्थिती अशी आहे, पूर्वी एक म्हण होती, तन खाई धन, पण आज परिस्थिती बदललेली आहे की तन देई धन. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण एखादी द्राक्ष बाग लावतो मग फळझाडाची असेल म्हणजे फळझाडं असतील, द्राक्ष वेली असतील, त्याच्या
भोवताली विविध प्रकारच्या वनस्पती उगवतात. त्या वनस्पती का उगवतात? त्या झाडाची, त्या अन्नद्रव्याची गरज भागवण्यासाठी त्या झाडाच्या मुळांच्या अवतीभोवती त्या वनस्पती उगवत असतात. त्या वनस्पतीच्या माध्यमातून झाड आपल्या अन्नद्रव्याची गरज भागवत असते. पण आपण विडीसाईड नावाच्या ह्या महाभयंकर राक्षसानं आज आपण आपल्या जमिनीतली जी विविध प्रकारची जी विविधता होती गवतांची, ती गवतं नाहीशी केल्यामुळं आज रोगराईचं प्रमाण, मग किडे असतील, आळ्या असतील, याचं प्रमाण वाढतं आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव द्राक्ष शेतीवर मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे. हा जर वेळीच रोखला नाही तर आज द्राक्ष शेती ज्या एक्सपोर्टच्या माध्यमातून आज द्राक्ष शेतकरी पुढे गेलेला आहे, जर आपण फळमाशीचा हा उद्रेक जर थांबवला नाही तर भविष्यामध्ये आपल्या निर्यात होणाऱ्या द्राक्षसुद्धा बंद होऊ शकतात. याची भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याला कसं रोखता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले पाहिजे. याच्यासाठी प्रामुख्यानं जे जैविक आयुध आहे त्याचा वापर आपण शेतीमध्ये केला पाहिजे. तात्या, तुम्ही एक शेतकरी आहात, प्रयोगशील शेतकरी आहात, एका कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर देखील होता. तर या सर्व व्यापातून तुम्ही राजकीय क्षेत्रात देखील आपला वेळ देता, तसेच सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात देखील आपले योगदान आहे. तर या सर्व गोष्टींसाठी आपण वेळेचं नियोजन कसं करता? मला वाचनाची भयंकर आवड असल्यामुळे मी वाचत गेलो आणि त्यात ते वाचत असताना बेंजामिन फ्रँकलिन यांचं जीवनचरित्र वाचत होतो. ते जीवनचरित्र वाचत असताना त्याच्यामध्ये मला एक वाक्य सापडलं, टाईम इज मनी. बरोबर. याचा अर्थ आहे प्रत्येक क्षण हा सोन्याचा कण असतो. मग ते आपल्या प्रत्येक दिवसाचं जे 24 तास असतात, 24 तासामधले 8 तास आपले झोपेत जातात. उर्वरित वेळ आहे त्यात आपल्याला फक्त 12 तास मिळतात. मग ते 12 तासाचं नियोजन, मग शेतीसाठी किती, राजकारणासाठी किती, साहित्यासाठी किती, हे वेळेचं एक आखीव वेळापत्रक तयार केलेलं आहे. त्यानुसार माझं दिवसाचं वेळापत्रक ठरलेलं आहे. त्यानुसार मी माझी दैनंदिनी पूर्ण करत असतो. या क्षेत्रांमध्ये काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी ना कोणी आपले मार्गदर्शक असतात, आदर्श असतात. तर आपले मार्गदर्शक कोण? हा खूप चांगला प्रश्न तू विचारलेला आहे. तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आज आपण सर्वच गुरु दत्तात्रयांचं नाव घेतो. गुरु दत्तात्रयाने प्रत्येक क्षेत्रातला वेगवेगळा गुरु, निसर्गापासून पशुपक्ष्यापासून वेगवेगळा गुरु त्यांनी केला होता. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातला माझा गुरु वेगळा आहे. राजकीय क्षेत्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे दिंडोरी तालुक्यातले ज्येष्ठ नेते एकनाथ भाऊ जाधव यांना मी माझा आयडॉल मानतो. सहकार क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट बाजीराव कावळे यांना आयडॉल मानतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमच्या गावचे परमपूज्य कैलासवासी पुरुषोत्तम महाराज यांना मी माझं गुरुस्थानी मानतो. तसंच साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी मला बोट धरून या क्षेत्रामध्ये आणलं ते आदरणीय ग्रामीण साहित्यिक माननीय विजयकुमार मेठे हे माझे खऱ्या अर्थानं साहित्यिक गुरु आहेत. साहित्य या क्षेत्रामध्ये येण्याआधी तुम्ही काही अवांतर वाचन केलं का? हो, नक्कीच केलेलं आहे. अवांतर वाचन करण्याची सवय मला माझे आध्यात्मिक गुरु परमपूज्य पुरुषोत्तम महाराज यांनी लावली. त्यांना वाचनाची खूप आवड होती. मग त्यांनी वाचनासाठी आणलेली पुस्तकं मी वाचायचो. त्यात प्रामुख्याने बेंजामिन फ्रँकलिन वाचले, मार्टिन लुथर किंग वाचले. त्याचप्रमाणे एक होता कार्व्हर, हे विना गवाणकरांचं हे पुस्तकही मी वाचलं. बाबा बोरकर असतील, कवी कुसुमाग्रज असतील, ग्रामीण साहित्यिक आनंद यादव असतील, त्याचप्रमाणे शंकर पाटील असतील, व्यंकटेश माडगुळकर असतील, सदानंद देशमुख, आणि त्याचप्रमाणे आमच्याच तालुक्यातले साहित्यभूषण विजयकुमार मेठे यांचा कादवेचा राणा, घोंगट्याकोर, मातीमळण, चांदणभूल, गाव कवेत घेताना हे कथासंग्रह वाचले. त्यांची हिरवी बोली हा काव्यसंग्रह पण मी वाचला आणि या वाचनातून एक माझ्या जीवनाला नवीन आकार प्राप्त झाला. आणि हा आकार देण्याचा, या
या मातीला आकार देण्याचा खरा प्रयत्न जर कोणी केला असेल तो आदरणीय विजयकुमार मिठे यांनी केला आणि याचं सर्व श्रेय प्रामुख्यानं मी त्यांनाच देईल. तुमच्या कविता तात्या मी ऐकलेल्या आहेत, तर कविता लेखनाची सुरुवात ही कुठून झाली? हा कविता लेखनाचा प्रवास जर सांगायचा ठरला तर प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चौकडी असते. मी त्याला इथं हा तो शब्द वापरणार नाही चांडाळ नावाचा, पण मी नुसतं चौकडी हा शब्द वापरतो. त्या चौकडीमधला एक भाग मी होतो. गावामध्ये उन्हाडक्या करणं, भानगडी करणं, मारामाऱ्या करणं, आणि ज्यावेळेस तुम्ही राजकारणामध्ये असतात या गोष्टी पर्यायानं येतात. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्याचं काम ज्यावेळेस आमच्या गावामध्ये एक काव्य संमेलन झालं, त्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विजयकुमार मिठे होते. त्याच्यात ऐश्वर्य पाटेकर होता, विष्णू थोरे होते, सचिन गांगुर्डे असेल, संदीप जगताप असेल, ही सर्व मंडळी होती. त्यांच्या कविता ऐकत असताना मला एक चारोळी त्यावेळेस सुचली. ती चारोळी की मी जे माझं संपूर्ण आयुष्य ज्या पारावर उद्ध्वस्त आजपर्यंत म्हणजे तोपर्यंतचं जे आयुष्य आहे ते पारावर खर्च केलं, त्यावरच माझी पहिली कविता म्हणण्यापेक्षा फक्त ती चारोळी होती. ती चारोळी जन्माला आली. ती चारोळी अशी होती, उमेदीची वर्ष सारी खर्च झाली पारावरी, हातात पत्त्याची पानं धरून म्हणत होतो एक्कादुरी. ही कविता ही चारोळी कमीत कमी 2 वर्ष या चारोळीची या 2 ओळींच्या पुढे मला जाता आलं नाही. पण ज्या वेळेस आदरणीय विजयकुमार मिठे यांचा परिस्पर्श मला झाला आणि त्याच वर्षी माझ्या कमीत कमी त्या वर्षामध्ये 20 ते 25 कविता उदयाला आल्या, याचं खऱ्या अर्थानं श्रेय हे विजयकुमार मिठेंचंच आहे. आणि एक आज तुम्ही जो प्रश्न विचारला की कवी म्हणून मी तुमच्या कविता वाचलेल्या आहेत, खूप चांगल्या कविता आहे, हे श्रेय माझं नसून हे खऱ्या अर्थानं विजयकुमार मिठे यांचंच आहे. आणि जे श्रेय ज्यांचं असतं त्यांच्याच पदरात आपण टाकलं पाहिजे या मताचं मी आहे. इतक्या कविता लिहून झाल्या, तर मग या कवितेंचा काही कविता संग्रह करायचा काही आहे का डोक्यात? कविता संग्रह करण्याचे अधिकार मी पूर्णपणे आदरणीय गुरुवर्य विजयकुमार मिठे यांना दिलेले आहे. त्यांनी मला सांगितलं की तात्या आपल्या कविता आता पूर्ण होत आलेल्या आहे, आपल्याला काव्यसंग्रह काढायचा आहे आणि तो काव्यसंग्रह लवकरच निघेल. तात्या शेती परवडत नाही असं सर्वजण म्हणत आहेत. माझ्या बरोबरीचे मित्र त्यांच्या घरची शेती सोडून 10-10, 12-12 तास कंपनीमध्ये कामाला जातात, तर त्यांनी शेतीकडे लक्ष दिलं पाहिजे, यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. बरोबर. याचं कारण असं आहे की शेती आजही उत्तमच आहे, पण आज आपण जर बघितलं की जे मुलं कारखान्यामध्ये 12-12, 10-10 तास काम करतात, ती मुलं शेतीमध्ये 1 तासही काम करू शकत नाही. शेतीमध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे 4 तास काम केलं, बाहेरचा वेळ जर आपण शेतीमध्ये दिला, जर शेती परवडत नाही या प्रश्नाचं उत्तर हे मजुरीमध्ये दडलेलं आहे. आज मी बघतोय की ज्या कुटुंबामध्ये 10-10, 15-15 व्यक्ती आहेत, पण ते शेती कामाला हात लावत नाही. त्यांनी जर मनापासून त्या शेतीमध्ये 4 तास काम केलं तर शेतीत मजुरीमध्ये जाणारा पैसा तो जर तुम्ही वाचवलात, शेतीचा नफा तुमचा सर्व मजुरीमध्ये जातो. ती मजुरी जर तुम्ही वाचवली तर निश्चितच शेतीमध्ये तुम्हाला चांगले दिवस आहे. आणि त्याचप्रमाणे आज आपण बघतो शेती का परवडत नाही, तर याचं एकमेव कारण आहे की आज शेतीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन बदललेला आहे. पण आज कुटुंब वाढत आहेत, शेती कमी होते. याचा जर विचार केला तर आज आपली कुटुंब ही विभक्त होत आहेत. ते कुटुंब विभक्त होऊ न देता ते कुटुंब आपण एक संघ आणि एकत्र ठेवली पाहिजे. याचं कारण असं आहे, घरात एक मत, शेतात खत आणि गावात पत, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. तुम्हाला जर गावात पत निर्माण करायचे असेल तर तुम्ही शेतीमध्ये चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे, तर तुमची गावामध्ये पत निर्माण होईल. गावात जर पत निर्माण करायची असेल तर तुम्हाला शेतीला खत दिलं पाहिजे. शेतीला जर खत द्यायचं असेल तर तुमच्याजवळ जनावरे असली पाहिजे, आणि जनावरं तुम्हाला शेतीला खत तर देतीलच, पण त्या जनावरांच्या माध्यमातून आपल्याला शेतीला उपयुक्त असा आपण जोडधंदाही करू शकतो. तर निश्चितच शेतीमध्ये आपलं भविष्य उज्ज्वल आहे, याबद्दल दुमत असायचं कारण नाही. तात्या, तुम्हाला या सर्व क्षेत्रांचा खूप जवळून अभ्यास आहे, तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमचं आवडीचं क्षेत्र कोणतं आहे? माझ्या आवडीचं क्षेत्र, मी ज्यावेळेस हे काम करतोय
करत असताना सर्व क्षेत्रामध्ये काम केलं, पण माझी ज्यावेळेस साहित्याशी जवळीक आली, साहित्याबद्दल आवड निर्माण झाली, आज साहित्य माझं एवढं आवडीचं बनलं आहे की मी जर एखाद्या साहित्यिकाचा एखादा कथासंग्रहातली एखादी कथा, एखादी कविता जर वाचली नाही तर मला शांत झोप लागत नाही. आणि मला रात्रीची 8 तासाची झोप या साहित्यानं दिली. आणि त्यामुळे या साहित्याचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहे. आणि त्या साहित्यामुळेच आज मला माझं माणूसपण जपता आलं. हेच खरं माझं मोठेपण आहे. तर तात्या, आपला हा जो प्रवास आहे हा अतिशय प्रेरणादायी आहे. माझ्यासोबतच आपल्या प्रेक्षकांनी देखील हा जाणून घेतला, तर ते देखील यातून काही प्रेरणा घेतील. आपण कवी आहात, तर आपल्या या कार्यक्रमाचा समारोप आपण आपल्या एका छानशा कवितेने करूया. तुमच्या आवडीची कविता आपण प्रेक्षकांपुढे ठेवूया. ती कवितेचं नाव आहे गुलमोहर. माझं आयुष्य सुद्धा त्या गुलमोहराच्या झाडासारखंच झालेलं आहे. ती कविता अशी आहे: रखरखतं ऊन तापलेलं, रखरखत्या उन्हातही त्यानं त्याचं वेगळेपण जपलेलं. नुकताच पानगळ झालेला गुलमोहर अंगावर पांघरून घेतो लाल फुलांची झूल. याला काय म्हणावं? पर्णगुच्छातून सरसावतायत असंख्य शेंगांच्या तलवारी. याला काय म्हणावं? निसर्गाचा चमत्कार की प्रसंगावर मात करण्याची तयारी. गुलमोहर मात्र प्रतीक्षा करतोय उगवणाऱ्या भास्कराची, स्वागतासाठी बरसात करतोय आपल्या असंख्य पाकळ्यांची. तात्या, आपण अतिशय सुंदर कविता सादर केली. आपला लवकरच कविता संग्रह येईल अशी मी अपेक्षा करतो. तर आपण चॅट विथ प्रतीकच्या या 4थ्या एपिसोडमध्ये आलात, आपले खूप खूप मनापासून आभार. तुला धन्यवाद देतो. आणि या प्रसंगी धन्यवाद देत असताना फक्त ईश्वराकडे आणि ज्यांनी माझं बोट धरून या क्षेत्रामध्ये आणलं आणि ज्यांनी मला या बोट धरून या क्षेत्रामध्ये आणलं ते आदरणीय गुरुवर्य विजयकुमार मेटे यांना हा भाग समर्पित करतो. आणि त्यांच्याकडे एकच मागणं मागतो: भुकी इतकं पीठ असू दे, चवी इतकं मीठ असू दे, लाचाराच्या या मोसमात जगणं आणि मरणं धीट असू दे. धन्यवाद.